पुण्यामध्ये अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानाला विरोध झालाय। पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये हे व्याख्यान ठेवलेलं होतं। काही विद्यार्थी संघटनांनी या व्याख्यानाला विरोध केलाय। या विरोधामध्ये आणि समर्थनामध्ये कुलगुरूंना पत्र आलेलं आहे। पुणे विद्यापीठाकडून कुठलीही माहिती या संदर्भात मिळालेली नाहीये। आज हे व्याख्यान होणार होतं। आज होणाऱ्या व्याख्यानाला जाणार असं कोल्हेंनी म्हटलेलं आहे। शिवरायांची माहिती देणं हे माझं कर्तव्य आहे असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलेलं आहे। राजकीय जोडे बाजूला ठेवत मी व्याख्यान देतो असंही डॉक्टर अमोल कोल्हे यांनी म्हटलेलं आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानासाठी निमंत्रित केलं होतं आणि ऑफिशियल मला मेल आल्यानंतर मी त्यावर सकारात्मक प्रतिसादही दिला होता। विद्यार्थ्यांशी संवाद साधणं ही कायम एक आनंदाची गोष्ट आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हे वेगवेगळ्या माध्यमातून सांगता येणं आणि हे सांगत असताना राजकीय जोडे, राजकीय अभिनिवेश हा मी आतापर्यंत कायम बाजूला ठेवलेला आहे। परंतु माध्यमांकडून एक गोष्ट माझ्या निदर्शनास आणून देण्यात आली की विद्यार्थ्यांच्या एका छोट्याशा गटानं राजकीय पार्श्वभूमी असलेला वक्ता विद्यापीठात नको अशी काहीतरी भूमिका घेतली। अजून मला विद्यापीठाकडून याविषयी कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही आणि त्याचवेळी असंही मला समजलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या एका मोठ्या गटानं हे व्याख्यान व्हावं अशी भूमिका ही घेतलेली आहे। अजून विद्यापीठाची अधिकृत भूमिका याविषयी माझ्यापर्यंत पोहोचलेली नाही।